नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असणारे राजेश नाईक मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. आपल्याबरोबर ते सध्या आहेत. आपण त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. मताधिक्यानं निवडून आलेला आहात, काय कशी प्रतिक्रिया आहे, काय वाटतंय? धन्यवाद. आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब आणि आमचे नेते विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी व्यूहरचना आखली होती ती सक्सेस झाली असं मला वाटतंय. कारण भाजप एवढ्या जोरात होते, त्याला थोपण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मार्गाने केलं आणि त्याचं आम्हाला नक्की यश यश जवळजवळ बरोबरीत आम्ही सुटलो आहे. आणि नक्कीच 2 दिवसात अशा घडामोडी घडतील की त्यामुळे परत काँग्रेस महाआघाडी सत्तेवर येईल. काय सांगाल, कारण भाजपच्या 39 सीट्स आलेल्या आहेत, तुमच्याही जर दोन्ही एकत्र केलं तर 39 होत आहेत. कशा तऱ्हेचं पुढचं व्यूहरचना असणार आहे? भाजपकडे तुम्ही बघितलं तर सगळे आमच्या काँग्रेसचे उसने उमेदवार घेतलेले आहेत. त्यातले नक्कीच आम्हाला यश, आम्ही आता सगळ्या गोष्टी ओपन करायच्या नाहीत, पण त्यातले आम्ही नक्कीच 1-2-4 मग आता पुढची जी भूमिका राहणार आहे तुमची, पक्ष ते जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, कशा तऱ्हेनं आता पुढचं व्यूहरचना असतील, काय वाटतं? आता निकाल लागलेला आहे, आता रिझल्ट आला आहे. संध्याकाळी आम्ही सगळे नेते मंडळी बसतील आणि त्याच्यावर नक्कीच वेगळ्या पद्धतीने आम्ही हे करू. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आमचे सर्व नेते जे नेते आहेत पक्षाचे ते एकत्र बसतील आणि पुढची जी रचना आहे ती आम्ही रचना आखू, अशा तऱ्हेची भूमिका राजेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. मोहनराज माने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.